नमस्कार मंडळी. तर फायनली मावशीच्या घरून आमची सुट्टी झालेली आहे आणि आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत हॉस्पिटलमध्ये. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये का चाललो आहे तर ते सांगते. माझ्या बहिणीचं ना ब्लड टेस्ट करायचं होतं, कारण बिचारीची तब्येत खूप खराब आहे. पण हिच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही की ही आजारी आहे. हॉस्पिटलला जाता जाता आम्हाला आमच्या बच्चा पाटीमधल्या बनीभाईचं दर्शन होतं. बनीभाई एवढ्या आरामात बसलेले होते ना. आणि हो, ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका यार. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर एवढी मोठी लाईन होती ब्लड टेस्टसाठी. काहींना तर त्यांचे ब्लड टेस्टचे रिपोर्ट घ्यायचे होते आणि माझी बहीण पण आणि तिच्यासोबत मीही माझे पाय दुखवत होती. पण काय करणार, जेव्हा ब्लड टेस्टसाठी ब्लड घेत होते माझ्या बहिणीचं तर हातातनं तिच्या ब्लडच येत नव्हतं. म्हणजे सगळं रक्त कुठे गायब झालं. सर्व काम वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. ब्लड टेस्टचे रिपोर्ट तर उद्या भेटणार आहेत. घरी आल्यानंतर मी मस्तपैकी पावभाजी खाल्ली आणि यासोबतच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.